तर पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं। सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं। पंतप्रधानांची माफी बिनशर्त नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। तर मोदींनी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागितली असं बावनकुळेंनी म्हटलं। राजकारणाचा विषय आला तर भाजप जशास तसं उत्तर देईल असं बावनकुळे म्हणाले। माफी मागितली, आम्ही मागणी केली होती, पण मला वाटतं त्यांनी कुठेतरी किंतु परंतु मध्ये ते गुंतले, कुठेतरी राजकारण करायचा प्रयत्न केला। माफी मागता मागता पण प्रधानमंत्र्यांना राजकारण करावं असं वाटलं। सावरकर आणि शिवाजी महाराजांची तुलना करायचं काही कारण नव्हतं आणि पुन्हा मराठी जनमानसाला ठेस पोहोचवायचं काम प्रधानमंत्र्यांच्याकडून झालेलं आहे। त्यामुळे ही अनकंडिशनल अपॉलॉजी नाही। पण मला वाटतं की माफी मागून हा प्रश्न संपणार नाही आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे। पार्टीच्या नेत्यांना काय वाटतं ते वाटू द्या, पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 14 कोटी महाराष्ट्रासमोर आणि पूर्ण 140 कोटी देशासमोर छत्रपती शिवरायांना आराध्य दैवत म्हणून नतमस्तक होऊन माफी मागितली आहे। यापूर्वी काँग्रेस पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे। आमच्याकडे 25 उदाहरणं आहेत। आता राजकारणाचाच वेळ आला तर भारतीय जनता पार्टी जशात तसं उत्तर देईल।